हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण B.Ed फर्स्ट इयर सेम फर्स्टचा सब्जेक्ट चाइल्डहूड अँड ग्रोईंग अप यामधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला हेल्प होईल. चला तर वेळ वाया न घालवता आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघूयात. चाइल्डहूड अँड ग्रोईंग अप हा फर्स्ट सेमचा इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, ज्यामध्ये पहिला टॉपिक आहे मीनिंग ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. फ्रेंड्स, हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. यामध्ये तुम्हाला ग्रोथ आणि डेव्हलपमेंट याचं मीनिंग, तसेच त्यामधला डिफरन्स बिटवीन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आणि इंडिव्हिज्युअल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट याबद्दल तुम्हाला कोणताही क्वेश्चन्स विचारतील तर हा जो टॉपिक आहे तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करा, जेणेकरून यामधला कोणताही क्वेश्चन आला तर तुम्ही सोडवू शकाल. त्यानंतरचा सेकंड इम्पॉर्टंट टॉपिक आहे ॲडॉलसेन्समधले पण तुम्हाला कोणताही क्वेश्चन्स येऊ शकतो, तर तुम्ही ॲडॉलसेन्स हा पूर्ण टॉपिक कव्हर करा. आपला थर्ड इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे ॲडॉलसेन्समधलाच रोल ऑफ द स्कूल ऑफ ॲडॉलसेन्स, त्यानंतर रोल ऑफ द टीचर्स इन ॲडॉलसेन्स. तसेच आपला त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे. आता फ्रेंड्स, ज्या थिअरीज दिलेल्या आहेत आपल्याला, त्यामधल्या ह्या मोस्ट इम्पॉर्टंट थिअरीज आहेत, ज्या की तुम्हाला पेपरमध्ये नक्की विचारल्या जातील. तर यामधला फर्स्ट थिअरी आहे जीन पायगट थिअरी ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. आतापर्यंतच्या सगळ्या क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. तसेच इरिस्कॉन थिअरी ही पण एक इम्पॉर्टंट थिअरी आहे. थॉर्नडाईक थिअरी ऑफ ट्रायल अँड एरर ही थिअरीसुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि कोहलबर्ग थिअरी ऑफ मोरल डेव्हलपमेंट, जसे की जीन पायगट थिअरी ही आत्तापर्यंत विचारलेली आहे, तसेच कोहलबर्ग थिअरी ऑफ मोरल डेव्हलपमेंट ही सुद्धा आतापर्यंतच्या सगळ्या टॉपिकमध्ये विचारलेली आहे. तर हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हे जे क्वेश्चन्स आहे तुम्ही नक्की करून जा, जेणेकरून ऑन टाईम जे पण स्टुडंट्स प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी हे क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. चला तर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. त्यानंतर आहे पायगट थिअरी ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. यानंतरचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे पॅरेंटिंग स्टाईल्स. फ्रेंड्स, पॅरेंटिंग स्टाईल्समध्ये सगळं याबद्दलचं जेवढाही टॉपिक दिलेला आहे तो तुम्ही पूर्ण करा. यामधला पण कोणताही क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. त्यानंतरचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे मॅस्लोज नीड हायरार्की. मॅस्लोज नीड हायरार्कीमध्ये ज्याही स्टेप्स दिलेले आहेत, नीड हायरार्की दिलेले आहे, सेल्फ ॲक्च्युअलायझेशन, ॲस्थेटिक नीड्स, नीड ऑफ नो अँड अंडरस्टँड, ह्या तुम्ही व्यवस्थित करून घ्या. हा पण एक खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर फ्रॉइडियन सायको ॲनालिटिक थिअरी ही पण एक इम्पॉर्टंट थिअरी आहे. तर फ्रेंड्स, हे होते चाइल्डहूड अँड ग्रोईंग अप यामधले काही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आतापर्यंत पेपरमध्ये आलेले आहेत. होप हे क्वेश्चन्स तुम्हाला युजफुल राहतील. तर तुम्ही हे क्वेश्चन्स नक्की करून जा, जेणेकरून तुम्ही ऑन टाईम जरी स्टडी करत असाल तरी हे क्वेश्चन्स करून तुम्ही तुमचे पासिंग मार्क्स काढू शकता. पेपर हा 80 मार्क्सचा आहे. त्यापैकी तुम्हाला 32 मार्क्स हे पासिंग आहे. तर तुम्हाला जे क्वेश्चन्स आहेत ते व्यवस्थित सोडवायचे आहेत. थँक्यू.